गोष्ट लक्षात ठेव, तू विक्टिम आहेस, अॅक्युज्ड नाहीस. अन्याय तुझ्यावर झालाय, तू नाही केलायस. अगं नंतर बोलूया आपण, मला आधी हा पिक्चर बघू दे. अरे देवा, अजून किती कष्ट भोगेल ही बाई. तुम्हाला लोकांना नाही आवडते म्हणून तुम्ही लोक नाही खात. मला आवडते, मी खातोय. सिंपल. सिंपलच्या कार्ट्या, तू प्रत्येक ठिकाणी आमच्याशी दगा करशील. हा दादा, निशाने तिला पैसे देऊन विकत घेतलंय आणि हे सगळं षडयंत्र रचून तिला या घरी घेऊन आली आहे. तिने हिंमत नाही सोडली. मला गर्व आहे तिच्यावर. एक किरण रोशनीची. आई, माणसाच्या चारित्र्याची ओळख संकट आल्यावरच होते. पाण्याच्या प्रवाहासोबत कोणीही पोहू शकतं, पण त्याच्या गुणांची परीक्षा प्रवाह विरुद्ध पोहताना होते. आणि तिला तुझ्यासारखी आई आणि बाबांसारखे वडील सुद्धा मिळालेत. आई, खरंच फॅमिली सपोर्ट खूप मॅटर करतो. जर तो मिळाला ना, तर ती व्यक्ती काहीही करू शकते. हो बाळा, अशा नाजूक परिस्थितीत जर आपण तिच्याबरोबर नसू तर मग कोण राहणार. आणि हो, ध्रुव लंडनला कधी पोहोचणार? आई, त्यांची 8 तासांची फ्लाईट आहे. त्याचा फोन आला तर मला कळव बाळा. आणि हां, जेव्हा पण तुला एकटेपणा जाणवेल, तू इकडे निघून ये. असा विचार करू नको की इथे काय होतंय. हो आई, तू सुद्धा तुझी काळजी घे. ठेवते. बाय. बाय बाळा. वैदेही, वैदेही. बाबा, मी तुमच्याकडेच येत होतो. काय झालं? वैदेही मॅडम सकाळी सकाळी माहित नाही कुठे निघून गेल्या आणि तुमच्यासाठी हे पत्र सोडून गेली आहे. निशा, निशा. काय झालं दादा? काय झालं लट्टन? तू इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? हे वाचा. काय आहे? अगं वाच तर आधी, नंतर तुला सगळं समजेल. काय झालं भाऊजी? तुम्ही इतक्या मोठमोठ्याने का ओरडताय? वैदेही कुठे? मला काय माहित. असेल घरामध्ये, प्रोबेबली इन द किचन, नाही तर पूजा वगैरे करत असेल. ताई, ताई. नाटक करू नकोस. नाहीये ती. व्हॉट डू यू मीन नाटक नको करू? आय मीन दिस. वाच आहे. रेड इट. वाचलंस? आता सांग, काय विचारू तुला? वैदेही कुठे आहे की पूजा कुठे आहे? अरे देवा, हे पूजा कोण आहे? हे सुद्धा हीच सांगणार आहे. स्क्रीन प्ले तर हिनेच लिहिलाय ना. आणि डायलॉग सुद्धा. यात तर काही शंका नाही ना तुम्हाला? पण हे काम तुम्ही कसं केलं हे तुम्हीच सांगा. मला तर फक्त आता एवढंच सांगतो निशा, असं नीच काम तू का केलंयस? मी सांगते. कारण मी माझ्या बहिणीच्या जागी त्या लताला बघू शकत नव्हते.
आणि आपल्या छकुलीची जागा त्या सिमरनला नाही देऊ शकत. तर तिच्या जागी तू पूजाला घेऊन आलीस हा? ती सुद्धा परकीच होती ना? तुझी बहीण तर नव्हती ना? नव्हती बहीण, नव्हती. पण ती लता पण नव्हती. मी तुमच्या आयुष्यात माझ्या बहिणीच्या जागी दुसऱ्या कुणालाच बघू नाही शकत. त्या दिवशी ती लता घरी आली आणि डायनिंग टेबलवर माझ्या ताईच्या जागेवर बसली तेव्हा मला फार राग आला. तिची ती मुलगी सिमरनला खेळताना जेव्हा मी बघितलं तर मला हे जाणवलं की आज जर आपली छकुली जिवंत असती तर. एवढा कपट, एवढे ईर्ष्या. निशा, तू तर सुशिक्षित आहेस ना? मी मानतो की तुझी बहीण ह्या जगात आता नाहीये, पण तिचं घर कोणी बर्बाद नाही केलंय. आणि तुला तर सगळं माहीत असून सुद्धा तू असं वागलीस. माहीत असून देखील एक नाही, दोन कुटुंबांना उद्ध्वस्त केलंयस तू. तसं तर निशा, मला तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे, पण मला तुमच्या तोंडातून ऐकायचं की तुम्ही हे नीच काम कशा प्रकारे केलं. जेव्हा मी पहिल्यांदाच पूजाला पाहिलं तेव्हा मी फोनवर बोलत होते. जसं मी तिला पाहिलं एका सेकंदासाठी आय जस्ट कॅन बिलीव्ह की मला असं वाटलं की माझी ताई माझ्यासमोर उभी आहे. एक मिनिटासाठी मलाही खरं नाही वाटलं, ही खरंच माझी ताई आहे का? मी जाऊन तिच्याबद्दल सगळी माहिती मिळवली. माहीत झालं की ती एका गरीब पंडिताची मुलगी आहे. तिचा एक लहान भाऊ आहे जो शिकतोय आणि पंडित कर्जात बुडालेला आहे. वाईट परिस्थिती होती पंडितची. अच्छा, मग घरी कोण कोण आहे? 2 मुलं आहेत. हा पंडित अजून काय करतो? हां, अच्छा, तर म्हणजे आईच्या आजारपणाने यांच्यावर फार कर्ज झालाय. आणि लहान भाऊ, अच्छा, लहान भाऊ शिकतोय. नाही, बरीच आहे ॲक्च्युली. इतकी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. थँक्यू. मी तुझ्या वडिलांना आताच 10 लाख रुपये दिलेत. निशा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. सांगा काय करायचे. तुम्ही माझ्या घराची इज्जत वाचवली. मी तुमच्यासाठी जीवही देईन. नाही, जीव देण्याची गरज नाहीये. तुला तर एक फार सोपं काम करायचंय. तुला तर फक्त माझ्या घरी माझी मोठी बहीण वैदेही बनून यायचं. वैदेही बनून? तुमची बहीण? मी तुमची बहीण कशी बनू शकणार? त्याची काळजी तू नको करूस. तसं तुला एक गोष्ट सांगते की तुझा चेहरा माझ्या बहिणीशी हुबेहूब जुळतो. 1 सेकंदासाठी मी देखील कन्फ्यूज झाले होते. ते काय डोंबलं ओळखतील तुला? तसं मला तर हे विचारलं नाही पाहिजे, पण तुम्ही असं का करताय? कारण नवनीत प्रताप सिंगने माझ्या बहिणीची हत्या केली आहे. तिचा खुनी आहे आणि मी शपथ घेतलीये की मी त्याला आणि संपूर्ण परिवाराला पूर्णपणे संपवून टाकेन. त्यांना सहज जगू नाही देणार मी. भाऊजी मंदिरात लग्न अगोदर जातील, कारण मी भाऊजींच्या दुसऱ्या लग्नासाठी नवस केलाय.
तुमची पूर्ण गोष्ट तर ऐकली आम्ही निशा, पण मला नाही वाटत की इतक्या मोठ्या षडयंत्रामागे फक्त तुमची ईर्ष्या होती, काही अजून नाही. तू बरोबर बोलतेस रश्मी. गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. नाहीतर एवढा मोठा कट, एवढी मोठी प्लॅनिंग कोणी उगीच नाही करत. निशा, आता रडू नकोस. तुला चांगलंच माहिती आहे की मला कोणाचं रडणं अजिबात आवडत नाहीये. तू आता फक्त मला एवढंच सांग की या सगळ्याचं कारण काय? काय तुझी लताशी असलेली ईर्ष्या होती? अजून काय असू शकणार भाऊजी? तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये की मी तुमच्या सोबत माझ्या बहिणीशिवाय अजून कोणालाच नाही बघू शकत. माझ्यासाठी माझ्या बहिणीची जागा अजून कोणीच घेऊ नाही शकत, कारण या संपूर्ण जगात कोणी असं बनलंच नाहीये जो माझ्या ताईची बरोबरी करू शकेल. निशा, तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. राहू दे रश्मी. निशा, जे तू काय केलंयस ना ते बरोबर नाही केलंयस. इन्स्पेक्टर साहेब, माझी साक्ष लिहून घ्या. लिहा की हा बलात्कार त्या चौघांनी मिळून केला आणि त्यांनी आतापर्यंत मला मारून कुटून माझं तोंड बंद ठेवलं होतं. आम्ही एक असं मान्य करू सागर की जे तू सांगतोयस तेच खरं असू शकतं की तू तुझ्या झगड्याचा बदला घेण्यासाठी हा जबाब देतोयस. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी खरं बोलतोय. उलट मीच तो माणूस आहे ज्याने त्यांना सावध केलं होतं की हे घाणेरडं काम करू नका, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. एक वेळ पुन्हा विचार कर सागर. यापूर्वी देखील तू आपल्या जबाबावरून फिरला होतास आणि यावेळी जर तू पलटलास तर ह्या चुकीसाठी कोर्ट तुला कठोर शिक्षा देऊ शकते. शिक्षा तर आता त्या लोकांना मिळेल ज्यांनी हे घाणेरडं काम केलं आहे. इन्स्पेक्टर साहेब, जोपर्यंत मी या लोकांना जेलमध्ये सडताना बघणार नाही ना, मला चैन नाही पडणार. तुम्ही प्लीज माझी साक्ष लिहून घ्या. निकम, जबाब लिहून घे. हा तर सागर, सांग आता त्या दिवशी काय झालं होतं तुझ्यासोबत? होळीच्या संध्याकाळी राजीवनी भांग पिऊन दृष्टीबरोबर वाह्यात हरकती केल्या आणि त्यामुळे दृष्टीने त्याला थोबाडीत मारली होती. दृष्टीने राजीवच्या थोबाडीत तुझ्या समोर मारली होती का? हो साहेब, दृष्टीने राजीवला माझ्या समोरच थोबाडीत मारली होती आणि त्याच्यानंतर राजीवने तिला सूड घेण्याची धमकी दिली होती. काय धमकी दिली होती त्याने? राजीव म्हणाला होता त्या मुलीने मला थोबाडीत मारली आहे, मी अजमेरा आहे अजमेरा, आणि आता त्या मुलीला या चुकीची किंमत मोजावी लागेल. त्याने तुला पण धमकी दिली होती? हो साहेब, त्याने आणि त्याच्या वडिलांनी आणि हनीच्या वडिलांनी मला लॉकअपमध्ये येऊन धमकी दिली होती की जर मी कोर्टात साक्ष दिली तर ती लोक मला जीवे मारतील. लक्षात ठेव सागर, एक वेळ पुन्हा तुला ही साक्ष कोर्टात द्यावी लागणार आहे. हो, देईन मी. ओरडून ओरडून सांगेन की ह्या चौघांनीच दृष्टीचा बलात्कार केला होता. बस तुम्ही मला मरू देऊ नका, मला कोर्टात घेऊन चला. हा राजीव खूप डेंजर माणूस आहे, तो पुन्हा माझ्यावर हमला करू शकतो. तू या गोष्टीची अजिबात काळजी नको करू सागर. तुझ्या सुरक्षतेची जिम्मेदारी आता आमच्यावर आहे. तुला काहीच नाही होणार. थँक्यू सर. तू एक काम कर, तू इथे सही कर.
मुन्ना हे घे, आईला. सांभाळून जरा. काय आंटी, अख्ख्या कोर्टरूम साठी जेवण बनवलंय का? ओफो, तुला नाही समजणार. आई काय असते, तिचं मन काय असतं. आई डोक्याने नाही, मनातून विचार करते. तुम्ही खरंच बोलत आहात आंटी. आपल्याला खरंच नाही माहित की आई काय असते, आईचं प्रेम काय असतं. अरे तू तर त्या अर्थाने घेतलंस. बघ, तू माझाच मुलगा आहेस ना. हां, आणि त्या दिवशी कोर्टात काय झालं होतं आठवतंय ना? चक्कर येऊन पडली होती. किती वेळ तिला काहीच नाही मिळालं खायला. खूप वेळ अशीच बसली. म्हणून मी आज सगळ्यांसाठी जेवण बनवलंय, घेऊन जा. अरे पण आंटी, दृष्टीताई जेवणामुळे नाही तर चक्कर आल्यामुळे खाली पडली होती. त्या दिवशी माझ्या हातचं जेवली असती तर असं नसतं झालं. मुन्ना, चुपचाप वहिनीचं म्हणणं ऐक आणि सगळ्यांना जेवू घालायची जबाबदारी तुझी. ओके? ओके ओके बॉस लोक, ओके. हे काय? ही खादी आहे आई, गांधीजींचा युनिफॉर्म. नमस्ते शारदाजी. नमस्ते. दृष्टी, तयार आहेस ना तू? काय झालं? तू इतका उदास काय आहेस? नाहीतर नक्कीच काहीतरी झालंय. सांग ना. तुझा चेहरा फारच ट्रान्सपरंट आहे, कळून येतं. आता तरी सांग काय झालं? लता, मला फारच मोठा धोका दिलाय ग. धोका? जिला मी वैदेही समजत होतो ती तर वैदेही नव्हतीच. म्हणजे कोण आहे ती? तिच्यासारखी दिसणारी पूजा. पूजा कोण? पैसे देऊन विकत घेतलेली एक लाचार बाई. कोणी विकत घेतलेली? निशाने. तुझी मेवणी? तिने केलं हे सगळं? विश्वास तर माझा देखील बसत नाहीये, पण तिनेच केलं हे सगळं. पण असं करण्याचं कारण? राग, ईर्ष्या. ती माझ्यासोबत आपल्या बहिणीशिवाय कुणालाच बघू शकत नाहीये, म्हणूनच केलं तिने हे सगळं. आय एम सो सॉरी. मी तुला खूप त्रास दिला ग. इट्स नॉट युअर फॉल्ट नवनीत. तुझी काहीच चुकी नाही. हे सगळं कारस्थान तर त्या निशाचं आहे. आणि आता तू तुझा मूड ठीक कर. तुला कोर्टात जायचंय. दृष्टी, आपण जाऊया. अच्छा शारदाजी, येतो मी. हे घ्या, तुमच्या घरातून आलाय. कपडे बदलून घ्या. ठीक आहे, बदल तू. हो तर बदला ना, आज कोर्टात तुमची हजेरी आहे. अरे असं कसं बदलणार? तुम्ही गेल्यावर बदलणार ना. वारे इज्जतवाले, माझ्या समोर कपडे बदलताना तुम्हाला लाज वाटते? जेव्हा तुमच्या मित्रांनी त्या बिचाऱ्या मुलीचे कपडे काढले, तिच्यावर बलात्कार केला, तेव्हा तुम्ही गप्प का होतात? स्वतःची इज्जत फार मोठी आणि दुसऱ्याची इज्जत 2 कवड्याची. आणि ते सुद्धा फक्त यासाठी की तुम्ही पैसेवाले आहात. कुणाचीही इज्जत भर रस्त्यात चव्हाट्यावर आणाल? या चुकीच्या भ्रमात राहू नका. जर असं असतं तर तुम्हाला जमानत मिळाली असती. पण कायदा सगळ्यांसाठी एक आहे. न्याय उशिरा का होईना, पण तो मिळतो नक्की. या कवडीमोल कॉन्स्टेबलला बघितलंस? काय फालतू बोलून गेलीये. तशी हिची काही चुकी नाहीये. दिवस तर आपलेच वाईट चाललेत. आणि तसंही जेव्हा वाईट दिवस सुरू असतात ना, तर उंटावर बसलेल्या व्यक्तीलाही कुत्रा चावतो. बाय द वे हनी, मला एक गोष्ट समजली नाही. तू तुझ्या आई बाबांचं नाही ऐकून घेत, आज या कॉन्स्टेबलचं कसं ऐकून घेतलंस? नाही दिया, या कॉन्स्टेबलने माझे डोळे उघडले. काय चुकीचं म्हणाली ती? एक एक शब्द बरोबर म्हणाली ती. तू जरा मला सांग, काय गरीब माणूस हा माणूस नसतो का? त्याची इज्जत नसते का? जर गरीब माणूस फुटपाथवर झोपण्यासाठी मजबूर आहे, तर याचा अर्थ हा नाहीये की श्रीमंत माणसाने आपल्या कारने त्यांना चिरडून टाकावं. तुलाही माहितीये की
की आपल्या मित्रांनी काय केलंय. मला हे सांग, जर हाच प्रसंग तुझ्यावर किंवा माझ्यावर ओढावला असता, काय झालं असतं आपलं? काय आपल्या आई वडिलांनी आपल्याला आधार नसता दिला? या सगळ्यांच्या विरोधात कोर्टात नसते गेले? दृष्टी जे करते बरोबरच करते. आणि आता मी सुद्धा विचार केलाय की मला काय करायचंय. या लोकांपैकी तू राजीव, अंकुर, अमित, रोहित या मुलांना ओळखतेस? आणि यांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होतं की यांच्या हातून काही चूक झाली आहे. दृष्टी त्यांच्या सोबत होती का? नाही सर. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. नंतर काय झालं? सर, त्यानंतर हनीने यांना दृष्टीबद्दल विचारलं तर राजीव म्हणाला की त्याने दृष्टीला जीवे मारलं.